तर मित्रांनो, या आहेत आपल्या फणसाच्या बिया. आता ह्याचा आपण एक स्नॅक बनवूया. म्हणजे फक्त तव्यावर भाजायचं आहे, पण इतक्या टेस्टी लागतात काय सांगू तुम्हाला. काय करायचं, ह्या बिया आहेत ना अशा एक एक घेऊन थोडं त्याला ठेचून घ्यायचं. अशा ठेचून घ्यायच्या. अशा एक एक करून तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या ठेचून घ्यायच्या. अशा एक एक करून मी तव्यावर ठेचून घेतात. आता या तव्यावरती मी भाजून घेणार आहे. ते तवा मी आधीच तापत ठेवला होता, त्याच्यावर ह्या भाजायला टाकणार आहे. अशाच ठेवून द्यायच्या, आपोआप त्या भाजल्या जातात. फक्त इकडून तिकडून दोनदा पलटायच्या. थोडंसं याच्यावरती मीठ टाकायचं. मीठ टाकली की चव छान येते. कोकणात कोणतीही गोष्ट वाया जाऊ देत नाही. ह्या बिया आहेत ना, उपवासाला सुद्धा आमच्याकडे खातात. आणि माती लावून सुकवून सुद्धा ठेवतात पावसाळ्यासाठी. आता मस्तपैकी अशा भाजू द्यायच्या. भाजल्या की खायला बसायचं. ह्या बिया जर तुम्ही चुलीमध्ये भाजल्या ना, काय सांगू, एक नंबर लागतात. ह्या बिया शेकायला लागल्या ना की त्याचा मस्त असा वास सुटतो घरामध्ये. वास यायला लागला थोडासा भाजलेल्यासारखा की समजून जायचं ह्या आपल्या चांगल्या भाजत आहेत. बघू शकता ह्याचा कलर बदलतो. असा ब्राऊन कलर व्हायला लागला की समजायचं बिया भाजून तयार आहे. सोडून खायला बसायचं. चल, अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. बाय बाय.